रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मानवी जीवनात वेळ, परिस्थिती आणि ठिकाण खूप मोठी भूमिका बजावत असतात. काही वेळेला जे काही घडणार असतं त्याच्यानुसारच परिस्थिती बनत जाते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्याचा मृत्यू असतो ती परिस्थिती कशी तयार होते. यासंबंधी आपण एक कथा पाहणार आहोत. ती तुम्ही लक्षपूर्वक ऐकली तर तुम्हाला समजेल की माणसाचा मृत्यू ज्या ठिकाणी होणार असतो त्या ठिकाणी माणूस कसा पोहोचतो. मित्रांनो, कलियुगामध्ये चक्रवर्ती सम्राट होते ज्यांचं नाव सम्राट विक्रमादित्य होतं. सम्राट विक्रमादित्य हे खूपच पराक्रमी, विद्वान, कुशल, प्रजेचे पालन करणारे, धर्मज्ञ आणि परोपकारी राजा होते. राजा विक्रमादित्य त्यांच्या प्रजेवर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करत होते. राजाची एक सवय होती. राजा वेषांतर करून त्याच्या नगरीमध्ये प्रजेची हालचाल जाणून घेण्यासाठी जात असे. एके दिवशी राजा रात्री अशाच प्रकारे वेश बदलून रात्री नगरात भ्रमण करण्यासाठी निघाला. भ्रमण करता करता मध्यरात्र झाली. मध्यरात्रीच्या वेळी सुद्धा राजा त्याच्या नगराची परिक्रमा करत होता. राजा परिक्रमा करणाऱ्या ज्या मार्गावरून जात होता त्या मार्गाच्या दुसऱ्या बाजूला एक खूप घनदाट असं जंगल होतं. अचानकच राजाने पाहिले की एक तरुण लाकूडतोड्या खांद्यावर कुऱ्हाड घेऊन जंगलात चालला आहे. त्यानंतर तो तरुण लाकूड तोडण्यासाठी एका झाडावर चढला. इतक्यातच राजा विक्रमादित्यने पाहिले की एक खूपच मोठं अस्वल धावत धावत वृक्षाच्या दिशेने येत आहे आणि त्यानंतर ते अस्वल त्या झाडावर चढले ज्या झाडावर तो तरुण लाकूड तोडण्यासाठी चढला होता. त्या अस्वलाला झाडावर चढताना पाहून राजाला खूपच आश्चर्य वाटलं, कारण अस्वल कधी झाडावर चढू शकत नाही. जेव्हा त्या तरुण लाकूडतोड्याने अस्वल त्याच्या दिशेने येत आहे हे पाहिले तेव्हा त्याला खूपच भीती वाटू लागली. भीतीने त्याचे हातपाय थरथरू लागले आणि याच भीतीने त्याने ज्या झाडाच्या फांदीला हात पकडला होता तो त्याचा हात सुटला. तो झाडावरून खाली पडला आणि अशा प्रकारे त्या तरुणाचे प्राण तिथेच निघून गेले. त्यानंतर ते अस्वल झाडावरून खाली उतरले. राजा हा सर्व प्रकार पाहत होता की कशा प्रकारे अस्वल झाडावर चढले व त्यानंतर लाकूडतोड्या तरुण झाडावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला. जेव्हा अस्वल झाडावरून खाली उतरले तेव्हा त्याने एका सुंदर मुलीचे रूप धारण केले व त्यानंतर ती सुंदर मुलगी जंगलात असणाऱ्या एका विहिरीजवळ गेली व विहिरीच्या काठावर बसली. राजा लांब उभा राहून हा सर्व प्रकार पाहत होता. राजा विचार करत होता की हे अस्वल जे मुलगी झाले आहे ते पुढे काय करेल. थोड्याच वेळानंतर राजाने 2 शिपाई पाहिले जे रात्रपाळीवर होते. ते त्या विहिरीजवळ आले. ते दोघे एकमेकांचे सख्खे भाऊ होते. छोट्या भावाची नजर जेव्हा विहिरीजवळ पडली तेव्हा त्याला एक सुंदर मुलगी दिसली. तेव्हा छोटा भाऊ मोठ्या भावाला म्हणाला, दादा बघ, त्या विहिरीजवळ किती सुंदर मुलगी बसली आहे. माझं मन करत आहे की मी या मुलीसोबत लग्न करावं. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, मोठा भाऊ असताना छोटा भाऊ लग्न कसं करू शकतो. मी मोठा आहे आणि म्हणून मी तुझ्या आधी लग्न करणार आणि म्हणूनच त्या मुलीसोबत मी लग्न करणार आहे. तेव्हा छोटा भाऊ म्हणाला, या मुलीला पहिलं मी पाहिलं आहे आणि म्हणूनच तिच्यासोबत लग्न मी करणार. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, आपण उगाचच भांडण करत आहोत. आपण असं केलं की या मुलीलाच विचारलं की आपल्या दोघांपैकी कोणासोबत लग्न करू इच्छित आहे आणि त्याच्यासोबत ही मुलगी लग्न करू इच्छित असेल तर त्या दोघांपैकी तोच या मुलीसोबत लग्न करू शकेल. अशा प्रकारे आपापसात ठरवून दोघे भाऊ त्या मुलीजवळ पोहोचले. मोठ्या भावाने त्या मुलीला प्रश्न विचारला, हे सुंदर स्त्री, तुम्ही कोण आहात आणि या विहिरीजवळ काय करत आहात. तेव्हा ती मुलगी म्हणाली, मी जवळच्या एका गावात राहते आणि मी माझ्या नवऱ्याला शोधत इथे आले आहे. तेव्हा छोटा भाऊ म्हणाला, तुझा नवरा कुठे आहे. तुझी जर इच्छा असेल
तर आम्ही तुला मदत करू शकतो. तेव्हा ती मुलगी म्हणाली, आता तर मी कुमारिका आहे आणि मी एका चांगल्या वराच्या शोधात आहे आणि त्याच माझ्या नवऱ्याला मी शोधत आहे. तेव्हा छोटा भाऊ म्हणाला, आम्ही दोघे सुद्धा कुवारे आहोत. जर तुझी इच्छा असेल तर तू आम्हा दोघांपैकी कोणासोबतही लग्न करू शकतेस. तेव्हा ती मुलगी म्हणाली, मी तुम्हा दोघांपैकी कोणा एकासोबत लग्न करू शकते, परंतु माझी एक अट आहे. तेव्हा दोन्ही भाऊ म्हणाले, कोणती अट आहे? मुलगी म्हणाली, तुम्हा दोघांपैकी जो अधिक शूर असेल मी त्याच्यासोबत लग्न करेन. इतकं ऐकल्यानंतर दोघेही भाऊ स्वतःला शूर ठरवण्यासाठी एकमेकांसोबत लढू लागले. लढता लढता दोन्ही भावांनी तलवार काढली आणि एकमेकांच्या पोटात अशा प्रकारे खुपसली की दोन्ही भावांचे तडफडून तडफडून प्राण निघून गेले. तेव्हा ती मुलगी जोरात हसली आणि उठून एका दिशेने जाऊ लागली. ती मुलगी आता काय करणार असा विचार करत राजा विक्रमादित्य थोडं अंतर ठेवून त्या मुलीच्या मागे मागे जाऊ लागला. हळूहळू सकाळसुद्धा झाली होती, परंतु राजा विक्रमादित्य एका अस्वलाने झाडावर चढल्यापासून त्याचे एका सुंदर मुलीमध्ये वेषांतर करणे ही विचित्र घटना पाहून त्याची शुद्ध पूर्णपणे हरवून बसले होते. त्यांना त्यांच्या राज्याच्या भुकेच्या तहानेचे काहीच भान राहिले नव्हते. त्यांनी फक्त हीच गोष्ट लक्षात होती की त्यांनी त्या सुंदर मुलीबद्दल जाणून घ्यायचे आहे. राजाला त्या मुलीबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा खूपच वाढली होती. त्यामुळे राजा त्या मुलीपासून ठराविक अंतर ठेवून तिच्या मागे मागे चालत होता. जवळजवळ 200-300 पावले चालल्यानंतर राजाच्या आश्चर्याला ठिकाणाच राहिला नाही, कारण ती सुंदर मुलगी बघता बघता एका विषारी नागामध्ये बदलली होती. आता तो विषारी नाग खूपच वेगाने पुढे सरकत होता. काही दूर गेल्यानंतर समोर एक नदी होती. तो विषारी नाग त्या नदीच्या किनाऱ्यावर पोहोचला. त्यानंतर काही क्षण तो विषारी नाग त्या नदीच्या किनाऱ्यावर थांबला. राजा हा सर्व प्रकार लांबून पाहत होता. तो विषारी नाग काही क्षण त्या नदी किनारी थांबला व एकदम त्याने नदीमध्ये उडी मारली. नदीच्या मध्यभागी एक नाव चालत होती, ज्या नावेमध्ये 20-25 लोक बसले होते. तो विषारी नाग त्या नावेच्या दिशेने जात होता. तो विषारी नाग त्याच नावेच्या दिशेने जात होता. सम्राट विक्रमादित्य किनाऱ्यावर उभे राहून हे सर्व दृश्य पाहत होते. बघता बघता तो विषारी नाग त्या नावेमध्ये गेला. नावेमध्ये नाग आला आहे हे पाहून नावेमधील सर्व लोकांमध्ये गडबड निर्माण झाली आणि तो स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी नावेमधून पाण्यामध्ये उडी मारू लागला. त्या लोकांपैकी ज्या लोकांना पोहता येत होते ते तर कसेबसे नदीमध्ये पोहून किनाऱ्यावर आले आणि ज्या लोकांना पोहता येत नव्हते ते सर्व लोक पाण्यामध्ये बुडून गेले. आणि थोड्या वेळानंतर तो नाग नदीमधून बाहेर निघाला आणि नदीच्या किनाऱ्यावर पुढे पुढे सरकू लागला. सम्राट विक्रमादित्य त्या नागाच्या मागे मागे चालत होते. काही दूर गेल्यानंतर राजा विक्रमादित्यला खूप मोठा धक्का बसला, कारण त्या नागाने आता पुन्हा त्याचं रूप बदललं होतं. तो नाग एका म्हाताऱ्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये आला होता. राजा विक्रमादित्यने विचार केला की आता हीच वेळ आहे याच्याकडून माहिती काढून घेण्याची. मी जाणून घेतो की हा एवढे रूप का बदलत आहे आणि लोकांना का त्रास देत आहे. आता हा एक वृद्ध ब्राह्मण आहे, त्यामुळे मी विचारल्यानंतर नक्कीच मला हा सर्व माहिती सांगेल. हाच विचार करून राजा विक्रमादित्य जोराजोराने चालत त्या ब्राह्मणाच्या दिशेने चालू लागला. राजा त्याची पावलं भराभर टाकत होता. कसेही करून राजा त्या ब्राह्मणाजवळ पोहोचू इच्छित होता. थोड्या वेळानंतर राजाच्या ब्राह्मणाजवळ पोहोचला आणि ब्राह्मणाला हात जोडून प्रणाम केला. वृद्ध ब्राह्मणाने त्या राजाला विक्रमादित्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर राजा विक्रमादित्यने ब्राह्मणाला विचारले, तुम्ही कोण आहात? तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तुला दिसत नाही का मी एक ब्राह्मण आहे. तेव्हा राजा म्हणाला, तुम्ही खोटे बोलत आहात, तुम्ही ब्राह्मण नाही. मग तो ब्राह्मण म्हणाला, तूच सांग मी कोण आहे. तेव्हा राजा म्हणाला,
तू तो नाहीस जो दिसत आहेस. ब्राह्मण म्हणाला, मी जो कोणीही असो, तुला त्याच्याशी काय घेणं देणं? तू तुझ्या कामाशी काम ठेव आणि तुझा रास्ता पार कर. राजा म्हणाला, सत्य काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय मी तुझा पाठलाग सोडणार नाही. तुम्हाला सत्य सांगावंच लागेल. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मी तुला सांगितले तर आहे, मी एक ब्राह्मण आहे. राजा म्हणाला, तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहात. मला तुमच्याबद्दल सर्व सत्य माहिती आहे. मी तुमचा तेव्हापासून पाठलाग करत आहे जेव्हा तुम्ही एक अस्वल बनला होता. त्यावेळेला तुम्ही एका तरुण लाकूड तोड्याला मारलं. त्यानंतर तुम्ही एका सुंदर मुलीमध्ये वेषांतर केले आणि 2 शिपाई भावांना एकमेकांच्या हातून मारून टाकलं. त्यानंतर तुम्ही एका विषारी नागाचे रूप धारण केलं व नदीमधून जाणाऱ्या नावेमध्ये प्रवेश केला. तुमच्या भीतीमुळे नावेमध्ये बसलेले लोक घाबरले व त्यांच्यामधील लोकांनी नदीमध्ये उडी मारली. ज्यांना पोहता येत होतं ते वाचले, पण ज्यांना पोहता येत नव्हतं त्यांचा बुडून मृत्यू झाला. आता तुम्ही एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले आहे. मला लवकर सत्य सांगा की तुम्ही कोण आहात. तो ब्राह्मण म्हणाला, जर तुला मी काही नाही सांगितलं तर. हे ऐकून राजाने त्याची तलवार काढली आणि म्हणाला, तुला जर सांगायचं नसेल तर मरण्यासाठी तयार राहा. तुला माहीत नसेल, परंतु ही राजा विक्रमादित्यची नगरी आहे. मी येथील राजाचा प्रामाणिक नोकर आहे. या धर्मात्म राजाच्या नगरीमध्ये तू इतक्या लोकांचे प्राण घेतल्यानंतर तू जिवंत राहू शकत नाहीस. आता तर तू मरण्यापूर्वी तू मला सांग की तू कोण आहेस. राजा विक्रमादित्यची धमकी ऐकून तो वृद्ध ब्राह्मण जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला की मला माहीत आहे की महाप्रताप सम्राट विक्रमादित्य यांची राजधानी आहे आणि मला हे सुद्धा माहीत आहे की तू स्वतः विश्वप्रसिद्ध सम्राट विक्रमादित्य आहेस. परंतु तरीसुद्धा तू एक गोष्ट ऐक की तू मला नाही मारू शकत, परंतु एक दिवस असा येईल की मी तुला मारण्यासाठी येणार आहे. तेव्हा ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकून राजा विचार करू लागला की हा तर कोणी महान व्यक्ती दिसत आहे, कारण याने मला या वेशात ओळखला आहे. कारण राजा वेषांतर करून नगराचे भ्रमण करण्यासाठी निघाला होता. कोणीही राजाला ओळखू नये म्हणून राजाने वेषांतर केले होते. राजा विचार करू लागला, ज्याने मला या वेशात सुद्धा ओळखले आहे तो नक्कीच एखादा छोटा मोठा व्यक्ती नाही. त्यानंतर राजा त्या ब्राह्मणासमोर विनम्र स्वरात म्हणाला, तुम्ही मला ओळखलंच आहे तर कृपा करून मला सांगा की तुम्ही कोण आहात. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, कोणीतरी हे नक्कीच म्हटले आहे की या जगात 4 प्रकारचे हट्ट प्रसिद्ध आहेत. राजहट्ट, बालहट्ट, स्त्रीहट्ट. आणि या युगात तू राजा आहेस आणि राजहट्टावर तू अडून राहिला आहेस आणि माझ्याबद्दल तू ऐकल्याशिवाय तू गप्प बसणार नाहीस. आणि म्हणूनच मला तुला हे सांगावे लागेल की मी कोण आहे. हे राजन, लक्ष देऊन ऐक. मी कोण आहे आणि मी तुमच्या राजधानीमध्ये का आलो आहे. त्यानंतर त्या वृद्ध ब्राह्मणाने राजाला सांगण्यास सुरुवात केली, लक्ष देऊन ऐक. कुठल्याही शब्दावर दुर्लक्ष करू नकोस, अन्यथा तुला त्याचा पश्चाताप करावा लागणार आहे. माझं नाव काय आहे तुला माहीत आहे की या जगामध्ये जितके पण प्राणी आहेत त्यांचा मृत्यू निश्चित आहे आणि म्हणूनच या भूमीला मृत्यूलोक असे म्हटले जाते. जेव्हा प्राणी मातेच्या गर्भात येतो तेव्हा त्याचे सर्व अंग विकसित होतात. त्यानंतर त्यांच्यामध्ये आत्मा प्रवेश करत असतो. अर्थातच तो एक सजीव बनतो आणि त्याच वेळेला त्याच्या मृत्यूचा वेळ, ठिकाण आणि मृत्यूचं कारण, अर्थातच त्याचा मृत्यू कशा प्रकारे होणार आहे हे विधात्याद्वारे निश्चित केले जाते. हे राजन, तू हे सुद्धा जाणून घे, या जगातील प्रत्येक प्राण्यांच्या जन्म मरणाचा लेखाजोखा चित्रगुप्ताजवळ आहे. जेव्हा आपण कुठल्याही प्राण्यांच्या मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा चित्रगुप्त धर्मराजाला याची सूचना देतो. सर्व प्राण्यांच्या मृत्यूचा विभाग भगवान शंकराजवळ आहे. त्यामुळे धर्मराज त्या प्राण्याला मृत्यू प्रदान करण्याची आज्ञा भगवान शंकराजवळून मागतात. जेव्हा भगवान शिवाज्ञा देतात तेव्हा धर्मराज मला अर्थात काळाला आज्ञा देतात व त्यानंतर मी मृत्यूलोकावर म्हणजेच पृथ्वीलोकावर येतो. मला हे माहीत आहे की कोणत्या प्राण्याचा कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणावर आणि कशा प्रकारे मृत्यू होणार आहे.
मी त्या प्राण्याला निश्चित वेळेवर निश्चित स्थानावर घेऊन जातो किंवा तेथे त्याला पोहोचवतो जेथे त्याचा मृत्यू लिहिलेला आहे. त्या ठिकाणी त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण करतो आणि त्या प्रकारे त्याचा मृत्यू होत असतो. त्या लाकूडतोड्या तरुणाला मी मारलं नाही. महाराजा विक्रमादित्य म्हणाला, तू पुन्हा खोटं बोलत आहेस. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे की त्या लाकूडतोड्या तरुणाच्या मृत्यूचे कारण तूच आहेस. तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, तरुणाचा मृत्यू झाडावरून खाली पडल्यामुळे, झाडाची फांदी हातातून सुटल्यामुळे झाला आहे. मला फक्त धर्मराज यांच्या आज्ञेचे पालन करायचं असतं. तरुणाचा मृत्यू झाडावरून खाली पडल्यामुळे होणार आहे असे लिहिलेले होते आणि म्हणूनच मी अस्वल बनून त्या झाडावर चढून तशीच परिस्थिती निर्माण केली. नाहीतर तूच विचार कर, जर खरंच अस्वल असतं तर झाडावर चढू शकले असते का? तर कधीच नाही. परंतु तो मी होतो आणि माझ्यासाठी काहीच असंभव नाही. आता त्या शिपाई भावांबद्दल बोलायचं झालं तर त्यांना सुद्धा मी मारलं नाही. त्यांचा मृत्यू एकमेकांच्या हातून लिहिलेला होता आणि म्हणूनच मला एका सुंदर मुलीचे रूप धारण करावे लागले. नावेमध्ये सवार काही लोकांचा मृत्यू पाण्यात बुडून होणार आहे असं लिहिलेलं होतं आणि म्हणूनच मला एका विषारी नागाचे रूप धारण करावे लागले. हे राजन, मला असं वाटतं आहे की आता तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल की मी कोण आहे आणि मी तुमच्या नगरीमध्ये कशासाठी आलो आहे. आणि तुम्हाला हे सुद्धा समजलं असेल की वेळ, ठिकाण आणि परिस्थिती या जगातील प्राण्यांच्या जीवनात किती मोठी भूमिका बजावत असतात. राजा विक्रमादित्य त्या वृद्ध ब्राह्मणाचा जो एक काल होता ते गंभीरपणे ऐकत होता. तो काळ म्हणाला, हे राजन, आता मी चाललो आहे. तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला, हे काल, तुम्ही मला खूपच चांगली माहिती दिली. यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो. कृपया जाण्यापूर्वी मला माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. तेव्हा काल म्हणाला, विचार, तुला काय विचारायचं आहे? लवकर विचारा, कारण माझ्याकडे जास्त वेळ नाही. तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला, कृपा करून मला हे सांगा की माझा मृत्यू केव्हा, कुठल्या ठिकाणी आणि कशा प्रकारे होणार आहे. तेव्हा कालदेव म्हणाले, हे राजन, मी तुम्हाला हे तर सांगू शकतो की तुमचा मृत्यू कुठे आणि कशा प्रकारे होणार आहे, परंतु हे सांगू शकत नाही की तुमचा मृत्यू कधी होणार आहे. तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाले, हे कालदेव, मृत्यूची वेळ सांगण्यात तुम्हाला काय अडचण आहे? तेव्हा कालदेव म्हणाले, हे राजन, जर मी तुम्हाला आधीच मृत्यूची वेळ सांगितली तर तुम्ही याच वेळेपासून चिंतित होऊन जाल आणि तुम्हाला माहीत आहेच की चिंता ही चिते समान असते. आता तर तुमच्या शासन काळामध्ये तुम्हाला खूप साऱ्या जनतेचे कल्याण करायचे आहे. तेव्हा राजन म्हणाले, ठीक आहे, वेळ नाही तर हे तरी सांगा की मृत्यू कुठे आणि कशा प्रकारे होणार आहे. तेव्हा कालदेव म्हणाले, हे राजन, तुझा मृत्यू तुझ्याच महालामध्ये शिड्यावरून पाय घसरून होणार आहे. इतकं बोलून तो वृद्ध ब्राह्मण जो एक काळ होता तो लगेचच एका दिशेने जाऊ लागला आणि काही अंतर गेल्यानंतर तो तिथूनच अदृश्य झाला. आता सूर्यास्त सुद्धा झाला होता आणि चारही बाजूला अंधार पडला होता. राजा विक्रमादित्य आता शारीरिक आणि मानसिकरित्या पूर्णपणे थकले होते. मनामध्ये विचार करत ते जोरात जोरात त्यांच्या महालाच्या दिशेने जाऊ लागले. ज्या प्रकारे त्या वृद्ध ब्राह्मणाने जो एक काळ होता त्याने जसे सांगितले होते की राजा विक्रमादित्यचा मृत्यू शिड्यावरून पाय घसरल्यामुळे होणार आहे, तशाच प्रकारे राजा विक्रमादित्य यांचा मृत्यू झाला. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.